नमस्कार, मी संकेत वानखडे आपणा सर्वांचे माझे यूट्यूब चॅनल डिजिटल ॲग्रो अकॅडमीवरती मनपूर्वक स्वागत करतो। तर सर्व शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी माहिती घेऊन आलो ती म्हणजे हरभरा पिकाविषयीची। आपल्याला हरभऱ्याचे काही मोजके वाण त्या ठिकाणी माहिती असतात, मात्र या ठिकाणी जे आहेत माझ्या मागचा जो हा प्लॉट आहे बघू शकता, या प्लॉटमध्ये 100 जिनोटाईप त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। म्हणजे 100 वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आहेत व्हेरायटी वाण जे आहेत ते हरभऱ्याचे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। त्या 100 हरभऱ्याच्या व्हेरायटीजमध्ये प्रत्येकाचं कॅरेक्टरिस्टिक वेगवेगळे आहेत, प्रत्येकाची वैशिष्ट्य वेगवेगळी आहेत, काहींचं उत्पन्नाची क्षमतासुद्धा वेगवेगळी आहे। त्याच्यानंतर त्याचं क्रॉप ड्युरेशन जे असतं म्हणजेच की त्या कधी ते मॅच्युअर होतं ते सुद्धा वेगवेगळं आहे। म्हणजे या ठिकाणी अर्ली मॅच्युअर व्हेरायटीज, त्याच्यानंतर लेट मॅच्युअर व्हेरायटीज म्हणजे उशिरा येणाऱ्या आणि लवकर येणाऱ्या वाणसुद्धा या सगळ्यांमध्ये आहेत। ते सगळ्यांची वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत। तर आपण प्रत्येक या ठिकाणी जे आहे हे वाण जे आहे, हे व्हेरायटी जी आहे, जिनोटाईप जो आहे तो बघणार आहे की नेमकं कशा प्रकारचे हरभऱ्याचे या ठिकाणी हे वेगवेगळे वाण आहेत। तर हा व्हिडिओ त्या ठिकाणी थोडा लॉंग होईल, मात्र तुम्हा सर्व शेतकऱ्यांसाठी हा अतिशय महत्त्वाचा त्या ठिकाणी असणार आहे। त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण जी माहिती राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे या ठिकाणी कळून येईल। चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया। त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच जे आहेत नवनवीन शेतीविषयक माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती सर्वात आधी बघायला मिळतील। तर आता आपण बघू शकता की ह्या हरभऱ्याच्या सर्व वेगवेगळ्या व्हेरायटीज या ठिकाणी आहेत। आता ही बघू शकता, हा जिनोटाईप जो आहे आपल्याला C5783 हा जो आहे ICC 5783 ही व्हेरायटी आहे। आता बाकी व्हेरायटींपेक्षा बघू शकता याचा कलर सुद्धा तुम्हाला वेगळा भेटेल। डार्क ग्रीन असा कलर आहे याच्या ब्रांड हे जे आहेत याच्या स्टेम बघू शकता तुम्ही, हे जे आहे हे पण तुम्हाला थोडं रेडिश कलरचं या ठिकाणी दिसून येईल। म्हणजे या व्हेरायटीची जी वैशिष्ट्य आहे ते असं आहे की याचा कलर तुम्हाला वेगळा भेटेल, याच्या स्टेमचा कलर सुद्धा रेड कलर या ठिकाणी असेल आणि याचं उत्पन्न सुद्धा तुम्हाला बाकी व्हेरायटींपेक्षा जास्त या ठिकाणी बघायला मिळेल। आता मी तुम्हाला काही मोजक्या ज्याच्यामध्ये वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत अशा व्हेरायटी या ठिकाणी दाखवतो। आता ही एक व्हेरायटी तुम्ही बघू शकता, ही आहे या ठिकाणी ICC 10301 ही व्हेरायटी आहे। या व्हेरायटीमध्ये बघू शकता तुम्ही याचं पान कसं आहे, तर बाकी हरभऱ्याचे पानं तुम्हाला जी दिसत आहेत ती आपल्याला वेगवेगळे पान त्या ठिकाणी झालेले सेपरेट झालेले दिसत आहेत, मात्र याचे पान तुम्हाला बिलकुल या ठिकाणी वेगळे दिसतील। याचे लीव्ज पूर्णपणे वेगळे असणार आहेत। तुम्हाला कुठे हा दिसला हरभरा वगैरे तर तुम्ही ओळखू शकणार नाही की हे हरभऱ्याचं झाड आहे, तुम्हाला असं वाटेल हे गवत आहे, मात्र हे गवत नसून एक हरभऱ्याची या ठिकाणी जात आहे। अशा वेगळ्या प्रकारच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत। आता बघू शकता पूर्ण 100 प्रकारच्या जाती या ठिकाणी लागलेल्या आहेत या प्लॉटमध्ये। प्रत्येकाची वैशिष्ट्य तुम्हाला वेगवेगळी या ठिकाणी बघायला मिळेल। आता हा हरभरा बघू शकता, याचे जे लीव्ज आहेत तुम्हाला बाकी हरभऱ्यापेक्षा जे आहेत याचे पानांची साईज वगैरे तुम्हाला मोठी दिसेल। बघू शकता याचे लीव्ज वगैरे मोठे आहेत, त्याच्यानंतर याचं स्टेम पण तुम्हाला जाड या ठिकाणी भेटेल। त्याच उलट जो आहे हा हरभरा बघू शकता, या हरभऱ्याचे तुम्हाला जे पानं आहेत ते पानं या ठिकाणी छोटे दिसतील, लहान पानं या ठिकाणी दिसतील। आता एक आणखीन तुम्हाला एक जिनोटाईप दाखवतो तो याच्यामध्ये बघू शकता, याच्यामध्ये हरभऱ्याचे पानं तुम्हाला कशा प्रकारचे बघायला मिळतात। आपल्याकडे आपण शेपूची भाजी वगैरे बघतो तशाच प्रकारचे एकदम छोटे जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी याचे पानं बघायला मिळतील। बघू शकता कशा प्रकारचे याचे पानं आहेत। हे तुम्ही कुठं बघितलं तर तुम्हाला ओळखू येणार नाही की ही हरभऱ्याची जात आहे, म्हणून तुम्हाला वाटेल हे गवतच आहे। अशा वेगवेगळ्या प्रकारच्या हरभऱ्याच्या जाती या ठिकाणी आहेत। आता ह्या तर बाकी म्हणजे मोस्ट ऑफ दी हरभऱ्या तुम्ही ओळखू शकता कॉमन दिसायला कॉमन आहेत, मात्र त्याची वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत। त्याच्या उत्पन्नामध्ये, त्याच्यानंतर क्रॉप ड्युरेशनमध्ये त्याच्यापर्यंत आपल्याला वेगवेगळं त्या ठिकाणी व्हेरिएशन बघायला मिळतं। आता हा हरभरा बघू शकता, हा आपल्याला जो आहे एक पूर्ण हा जो आहे व्हर्टिकल हरभरा, म्हणजे हा याची ग्रोथ जी आहे ती पूर्णपणे उभी ग्रोथ होती। वरती याची पूर्ण एक फांदी जी आहे ती वरती वाढत जाते। आणि हा हरभरा याची स्पेशालिटी हीच आहे की हा हरभरा स्प्रेडिंग टाईपचा नाही आहे, हा हरभरा इरेक्ट टाईपचा आहे, म्हणजे वरती वाढत जाणार आहे। त्याच्यानंतर पण आपण बघूया व्हेरायटी। आता ह्या बघू शकता, ही अत्यंत स्मॉल व्हेरायटी आहे। या ठिकाणी जे वेगवेगळे आपले हे असतं ग्रीन मॅन्युअर क्रॉप जे असतं बरसीम, त्याच्या प्रकारचंच याचं एक अपिअरन्स आहे या क्रॉपचं। बघू शकता तशाच प्रकारचा तुम्हाला हा हरभरा दिसून येईल। बरसीम जे ग्रीन मॅन्युअर क्रॉप आहे त्याच्यासारखंच तुम्हाला हे बघायला मिळेल, याचं अपिअरन्स आहे। त्याच्यानंतर आणखीन व्हेरायटी आहे तिकडं, ह्या बाकी तर कॉमन व्हेरायटी तुम्हाला बघायला मिळतील। याच्यामध्ये तुम्हाला जास्त विविधता बघायला नाही मिळेल, मात्र काही व्हेरायटीज आहेत, काही जिनोटाईप असे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे त्याच्यामध्ये वेगळेपणा दिसून येईल, पूर्णपणे तुम्हाला डिफरंट त्या ठिकाणी त्या व्हेरायटीज वगैरे दिसून येतील। त्याच्यानंतर ही एक व्हेरायटी आहे,
ही बघू शकता, ही पण सुद्धा इरेक्ट टाईप वाढणारी व्हेरायटी आहे. म्हणजेच की वरती वाढणारी ही व्हेरायटी आहे. स्प्रेडिंग टाईपची नाही आहे, वरती वाढत जाणारी ही व्हेरायटी आहे. ही याच जिनोटाईपचं याचं नाव जे आहे ते आहे IPC 22-105. IPC 22-105 ही जिनोटाईप आहे या व्हेरायटीचं. त्याच्यानंतर ही एक व्हेरायटी बघा, या व्हेरायटीचे सुद्धा तुम्हाला पानं वगैरे जे आहेत ते एकदम लहान लहान पानं आहेत. त्याच्यानंतर याचं एक वैशिष्ट्य असं आहे की बघू शकता तुम्हाला याचे फ्लावर जे आहेत तुम्हाला व्हाईट कलरचे फ्लावर बघायला भेटतील. व्हाईट कलरचे फ्लावरिंग या ठिकाणी या हरभऱ्याला झालेलं असतं. म्हणजेच की आपण कॉमनली बघतो अनेक याच्यामध्ये जांभळ्या कलरचे फुलं आपल्याला दिसतात. हरभऱ्यामध्ये कॉमन आहे, ॲव्हरेज आहे, जांभळ्या कलरचे फुलं बघायला भेटतात. मात्र ही जी जिनोटाईप आहे ICC 8400 याच्यामध्ये तुम्हाला जे आहेत व्हाईट कलरचा फ्लावरिंग या ठिकाणी बघायला मिळेल. ही या व्हेरायटीची जी आहे या जिनोटाईपची जी आहे एक खासियत आहे, वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर बघू शकता इकडे सुद्धा वेगवेगळ्या व्हेरायटीज त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतील. मोस्ट ऑफ दी कॉमन आहेत, मात्र काही व्हेरायटीमध्ये तुम्हाला इतका त्या ठिकाणी डिफरन्स बघायला मिळेल की तुम्ही ती व्हेरायटी ओळखू शकणार नाही की ही हरभऱ्याचीच व्हेरायटी आहे म्हणून. तुम्हाला असं वाटेल की ही कुठलं तरी आपण गवत बघतोय किंवा काय बघतोय. आता ही एक व्हेरायटी तुम्ही बघा, याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण सुटसुटीत हा हरभरा दिसतो. याच्यामध्ये पानं तुम्हाला अतिशय दाट वगैरे डेन्स वगैरे झालेले दिसत नाही. आपण कॉमनली बघतो हरभरा मोठा झाला की तो पूर्णपणे दाट होऊन जातो, एकदम त्याच्या खालची जमीन झाकली जाते. मात्र या हरभऱ्यामध्ये तुम्हाला तसं दिसून येणार नाही. अतिशय छोटे पानं त्या ठिकाणी असतात आणि फ्लावरिंग सुद्धा आता झालेलं आहे. तरी पण आपल्याला एकदम क्लिअर त्या ठिकाणी खालचा अपीअरन्स त्याचं जमीन वगैरे दिसून येते. म्हणजे ही एक व्हेरायटीची खासियत त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर ह्या सर्व हे कॉमन व्हेरायटीज आहेत आपल्याला बघायला मिळतात. सर्वांचा अपीअरन्स हा सेम आहे याच्यामध्ये. आता ही व्हेरायटी आहे त्याच्यामध्ये RSG 88 ही जी जिनोटाईप आहे हा बघू शकता अतिशय इरेक्ट टाईपचाच आहे. अतिशय मोठे पानं आहेत आणि लॉंग असा होणार आहे. म्हणजेच की स्प्रेडिंग टाईपचा नसून मोठा वाढणारा ही व्हेरायटी आहे. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ह्या व्हेरायटी आहेत. पूर्ण 100 जिनोटाईप या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि हे 100 जिनोटाईपचं व्हेरिएशन या ठिकाणी बघण्यात येत आहे. आता ही एक व्हेरायटी आहे, याला गाठे लागण्यास सुद्धा सुरू झाली. IPC 0677. आता ह्या सर्व व्हेरायटीज ज्या आहेत, सर्व जिनोटाईप जे आहेत ते एकाच वेळेस याची सोईंग केलेली आहे, लावलेले आहेत, पेरणी झालेली आहे. मात्र ही बघू शकता आता ही अर्ली मॅच्युरिंग व्हेरायटी आहे. अर्ली मॅच्युरिंग व्हेरायटी असल्यामुळं याला आता गाठे पकडण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे बघू शकता. आणि याची गाठे पकडण्याची सुद्धा एक वैशिष्ट्य हे बघू शकता की एका जागेवर तुम्हाला 2 गाठे बघायला भेटतील. एका जागेवर दोन गाठे तुम्हाला बघायला भेटतील. काही ठिकाणी काही व्हेरायटीवर आपल्याला एक गाठा बघायला मिळतो. मात्र या व्हेरायटीमध्ये आपल्याला एका याला आलेले 2 हे गाठे बघायला मिळतील. आणि गाठ्यांची साईज सुद्धा बघू शकता तुम्ही, अतिशय मोठी अशी गाठ्यांची साईज राहते आणि दाणे सुद्धा त्याच्यामध्ये टपोरे राहतात. आता दाणे भरलेले नाही, दाणे भरण्याची प्रोसेस सध्या चाललेली आहे. तर अशी ही अर्ली मॅच्युरिंग व्हेरायटी आहे IPC 0677. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या व्हेरायटीज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील, वेगवेगळे जिनोटाईप बघायला मिळतील. सर्वच प्रकारच्या ज्या आहेत व्हेरायटी या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत, जिनोटाईप या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे जे आहे हा संपूर्ण हरभऱ्याचा प्लॉट या ठिकाणी तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये व्हेरिएशन्स घेतले जाणार आहे, ज्याच्यामध्ये सर्व बघितलं जाणार आहे की कोणत्या व्हेरायटीचे नेमकी काय वैशिष्ट्य आहेत, काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. आणि ते सर्व आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. तुम्हाला सुद्धा मी दाखवून दिलेले आहे की किती वेगवेगळ्या प्रकारच्या हरभऱ्याचे त्या ठिकाणी जिनोटाईप राहतात, व्हेरायटीज राहतात आणि किती त्याच्यामध्ये वैशिष्ट्य आपल्याला डिफरन्स बघायला मिळतो. तर हीच एक माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत या ठिकाणी पोहोचवायची होती. तर ही माहिती नक्कीच तुम्हा सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण राहिली असणार आहे. तसं पण तुम्हाला काय वाटलं नेमकं या माहितीबद्दल ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला आणखीन कोण्या शेतीविषयक माहितीवरती जर व्हिडिओ पाहिजे असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. आम्ही नक्कीच त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवू. तर तुम्हाला काही डाऊट असतील तर ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की टाका. आम्ही सुद्धा त्याच्यावरती रिप्लाय नक्कीच देऊ. तर सर्वांना सांगतो की ही जी माहिती होती, ही माहिती जी आहे तुम्ही सर्व शेतकऱ्यांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवा. तुमचे व्हॉट्सअप ग्रुप असतील, फेसबुक ग्रुप असतील, त्याच्या सर्ववरती शेअर करा, जेणेकरून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती गेली पाहिजे आणि त्यांना सुद्धा ही नवीन माहिती कळून आली पाहिजे. तर आता आपण भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासोबत. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब आणि नोटिफिकेशन बेलला त्या ठिकाणी ऑन करून घ्या. भेटूया पुढील भागात एका नवीन शेतीविषयक माहितीसोबत. तोपर्यंत इथंच थांबतोय. धन्यवाद.